महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाचे काही कॉन्ट्रॅक्टर इथे टिळक पत्रकार भवनला आले आणि ते इथे पत्र परिषद घेतले। काय यांचं नेमकं म्हणणं आहे, यांच्या काय मागण्या आहे आणि जर मागण्या जर यांच्या पूर्ण झाल्या नाही आणि कशामुळे हे काम बंद करण्याचा इशारा दिला आहे, का यांच्या ह्या सगळ्या मागण्या आहे, काय आपल्या महाराष्ट्र राज्यातील जनतेला कुठल्या प्रकारचा यांच्या काम बंदमुळे त्रास होऊ शकतो, हे सगळं समजून घेण्याकरिता आपल्याबरोबर द इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनचे अध्यक्ष ढोरे साहेब आहेत। ढोरे साहेब, काय सांगाल तुम्ही, कुठल्या तुमच्या मागण्या आहेत ज्या महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ आहे त्या पूर्ण करत नाही आणि कशा प्रकारे तुम्हाला त्रास होतो? आजच्या या दिवशी जे मागण्या आहे आमचे बेसिक म्हटलं तर कॉस्ट डाटा जे दर सूची आहेत ते दर सूची कमीत कमी 30 ते 35% वाढल्या पाहिजे, जेणेकरून आम्ही सगळेचे सगळे कंत्राटदार व्यवस्थित कामं करू शकतो। त्या हिशोबाने आम्ही सरकारकडे मागणी टाकलेली आहे किंवा आमच्या मुख्य ऑफिसला मागणी टाकलेली आहे की बाबा हे जे आमचे रेट आहे ते वाढवण्यात यावे। महाराष्ट्र विद्युत राज्य मंडळात कुठल्या प्रकारचे कामं करायचे तुम्ही? महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीमध्ये हे जे काही डिस्ट्रीब्युशन जे नेटवर्क असतात, म्हणजे जे आपल्या घरगुती कनेक्शनमध्ये जे आपल्याला लाईट जो आपल्या घरी लागतो ते कामं महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीमार्फत केल्या जातात आणि हे सगळे संपूर्ण कामं हे एक टेंडरची प्रक्रिया करून सगळेजण त्याच्यामध्ये बीड करतात आणि हे कामं होतात। तर ही रेग्युलर प्रॅक्टिस भरपूर वर्षापासून सुरू आहे। तर आता इथे अद्याप काय झालेलं आहे, हा जो कॉस्ट डाटा होता हा 19-20ला दिलेला होता महावितरणचे जे टेंडर्स आहेत आणि आमचा महत्त्वाचा मुद्दा जो आहे, महावितरणमध्ये जे मेंटेनन्सचे कामं करतात आहे, मेंटेनन्स म्हणजे आता तुम्ही बघता की ब्रेकडाऊन झाला, कुठे झाड तुटला, लाईन पडली, तर तिथे जाऊन आपले माणसं जातात, म्हणजे विद्युत कंत्राटदार त्यांचे मजूर जातात आणि ते लाईन जोडतात आणि लाईन पूर्वरत होते, म्हणजे लाईन सुरू होते। आता जर का आम्ही म्हणजे म्हणण्याचं तात्पर्य की एखाद्या घरचं जर एखादी विद्युत पुरवठा बंद झाला तर ते जे कॉन्ट्रॅक्टर इथे आले आहेत तुम्ही ते सगळे त्यांना ते सॉल्व करण्याचं काम करता, तुम्हाला ते टेंडर तुम्हाला झालं आहे असं तुमचं म्हणणं आहे? बरं, ओके। मेंटेनन्सच्या याच्यामध्ये तर आता इथून समोर जे काही मेंटेनन्सचे कॉन्ट्रॅक्टर्स आहेत जे हे काम करतात, म्हणजे जमिनीच्या आतमधली जे विद्युत वाहिनी म्हणजे केबल म्हणतो आपण, ती केबल कुठे ब्रेक झाली तर तुरंत बोलवतात, ते फॉल्ट लोकेट करतात आणि त्याला आम्ही रिपेअर करून देतो। पण आता इथून समोर जर का ते 11 kV ब्रेकडाऊन झाला किंवा लाईन ब्रेकडाऊन झाली, झाड पडले, काही झाले, तर ती जी लाईन ब्रेकडाऊन होते तर आमचे माणसं जाऊन सुरू करतात। पण आता इथून येणाऱ्या 20 तारखेला हे सगळे कामं मेंटेनन्सचे सगळे कॉन्ट्रॅक्टर बंद करणार आहे। हा एक महाराष्ट्र म्हणजे आम्ही आता नागपूरपासून सुरुवात करतो आहे आणि इथून 20 तारखेच्या नंतर हे कामं बंद होईल। काही दिवस ते चालू शकतील पण आमच्या कामगारांशिवाय त्यांचं काम सुरू राहणार नाही। नेमक्या काय मागण्या आहेत तुमच्या, ज्या तुम्ही म्हणाले की 30-35% जे आम्हाला वाढीव रक्कम मिळाली पाहिजे, आम्हाला ते परवडत नाही? याच्यामध्ये हा जरा शहरी भागाचा प्रश्न की मेंटेनन्सचं काम, मेंटेनन्सचे कॉन्ट्रॅक्टर, इथे मेंटेनन्स आणि ओरिजिनल वर्क करणारे सगळे ठेकेदार आहेत, सगळे लोक आपापल्या यांनी काम करतात। जसा नागपूर जिल्हा आहे, नागपूर जिल्ह्यामध्ये ग्रामीण भाग आहे, ग्रामीण भागामध्ये आज जे शेतकऱ्यांचे विद्युत कनेक्शन आहे, शेतकऱ्यांचं इन्फ्रास्ट्रक्चर आहे, ते सुद्धा आमच्या कंत्राटदाराच्या मार्फतच उभं होते। त्याला एजी पंपाचे काम, ॲग्रिकल्चर पंपाचे कामं, ॲग्रिकल्चर पंपाचा सप्लाय नेऊन देणे त्याच्या शेतापर्यंत, त्याच्या विहिरीपर्यंत, हे सुद्धा कामं आम्ही करतो। जर आम्ही असं कामबंद आंदोलन केलं तर येणारे आता हा जो हंगामा किंवा शेतकऱ्यांच्या विद्युत पुरवठा गरज आहे, विद्युत याची सप्लायची, ती सुद्धा होऊ शकते। याच्यामुळं किती इफेक्ट होऊ शकते याची कल्पना तुम्ही करू शकता। हा फार मोठा ग्रामीण परिसर फार मोठा आहे आणि या झोनच्या अंतर्गत 4 जिल्हे येतात। आम्ही झोनची गोष्ट करतो आहे, महाराष्ट्रामध्ये हळूहळू या प्रकारे आम्ही एकूण किती कामगार, किती कॉन्ट्रॅक्टर आहेत जे सध्या तुमच्या त्या कॉन्ट्रॅक्टर जे कामं करतायत? जवळपास नागपूर शहरामध्ये 600 ते 700 कॉन्ट्रॅक्टर आहेत जे MSEBचे मेंटेनन्सचे आणि ते बाकीचे जे कामं करतात आहे। 500 ते 600 कॉन्ट्रॅक्टर्स आहेत, ते सगळे त्यांचे मजूर आहेत। एका कॉन्ट्रॅक्टरकडे 20 ते 25 मजूर आहेत, ते सगळे बेरोजगार होतील काम नाही मिळाल्यामुळे। किती असले पाहिजेत जे मजूर जे बेरोजगार होतील? म्हणजे समजा 400 कॉन्ट्रॅक्टर आणि 15 जर मजूर असतील एका कॉन्ट्रॅक्टरकडे, ते किती होऊ शकतात? 60,000 लोकांवर ते बेरोजगाराची कुऱ्हाड पडू शकतो। मला इतकं सांगा, किती नवीन कॉन्ट्रॅक्टर आहे आणि किती जुने कॉन्ट्रॅक्टर आहे, त्यांना म्हणजे नवीन कॉन्ट्रॅक्टरना कसा प्रॉब्लेम होऊ शकतो आणि जुन्या कॉन्ट्रॅक्टरला कसा प्रॉब्लेम होऊ शकतो? दोन्ही कॉन्ट्रॅक्टर लोकांना प्रॉब्लेम्स आहे। नवीन लोकांना हा प्रॉब्लेम्स आहे का ते जे कॉस्ट वाढू न मिळाल्यामुळे
ज्या कमी कॉस्टमध्ये जे काम म्हणजे MSCB त्यांना वर्षात एक वेळा जे देतं ते करू शकत नाही. घरून ते किती पैसे लावणार? 1 वर्ष 2 वर्ष 3 वर्ष, पण त्याला ते सर्टिफिकेट घेऊन ते काम करायचं नाही. पैशानीच ते काम होणार आहे. दुसरं जे जुने जे लोक आहेत, जे जुने जे कॉन्ट्रॅक्टर आहे, त्यांचे पण जे टेंडर झालेले आहे ते त्या लॉसमध्ये ते काम करतात. त्यांना बँकिंगसाठी इंटरेस्ट, मॅनपॉवर सगळा खर्च त्यांचा लागलेला असतो, पण तो परवडतच नाही. कारण या कोरोनाच्या पिरियडनंतर जे मार्केटमध्ये रेट 35 ते 40% एनहान्स झालेले आहे, ते जोपर्यंत आम्हाला मेकअप करून देत नाही तोपर्यंत आम्ही काम करू शकत नाही. आता जे काम मिळालेले आहे ते करणं म्हणजे त्या टर्म्स अँड कंडिशनमध्ये फसलं आहे म्हणून ते आपल्या घरून पैसे लावून करायचं आहे. म्हणजे या संबंधी तुम्ही किती तुमचे जे काही अधिकारी असतील ते MSCBचे किंवा आणखी काही ऊर्जा मंत्री असतील, तुम्ही कुणाला असे निवेदन दिले तुम्ही? आम्ही हेड ऑफिस बॉम्बेला पण निवेदन दिला, 2-3दा जाऊन तिकडे पर्सनल दिला, डायरेक्टर साहेबांसोबत बोलणं झाला, मंत्री साहेबांना 3दा भेटलो आम्ही, त्यांना पण हे निवेदन दिलेलं आहे. आणि त्यांना पण म्हणजे खूप हे केलं, रिक्वेस्ट करा, काही त्या वाढ करायचं म्हणजे ते इंटरेस्टेड नाही. मी आज या तुमच्या माध्यमातून हे मागतो की आम्ही पुन्हा महाराष्ट्र जिल्ह्याला आवाहन करतो की येणाऱ्या 21 तारखेपासून पुन्हा महाराष्ट्राला आम्ही आंदोलन करणार आणि सर्वांनी काम बंद करावे हे विनंती तुमच्या माध्यमातून मी करतो. काय तुम्ही ज्या तुमच्या मागण्या आहेत त्या तुम्ही आपल्या अधिकाऱ्यांसमोर ठेवल्या, पण त्यांचं काय आश्वासन काही मिळाले नाही मिळाले? त्यांचं आश्वासन असं आहे की आम्ही याच्यावर कमिटी फॉर्म केली, कमिटीने काही त्यावर सूचना दिल्या, त्याच्याप्रमाणे काही करेक्शन्स केले, पण ते सर्व झाल्यानंतर बोर्ड मिटिंगमध्ये त्या पुटअप झाल्यावर ते अप्रूव्ह होतात आणि तेव्हा ते लागू होतात. पण बोर्ड मिटिंगमध्ये त्या पुटअप झाल्यावर त्यावर काहीही निर्णय झाला नाही. बोर्ड मिटिंगमध्ये त्या प्रलंबित राहिल्या. त्याच्यामुळं जो कॉस्ट डाटा, इफेक्टिव्ह कॉस्ट डाटा जो आमच्या कर्जापर्यंत पोहोचायचा होता तो मिळाला नाही. काही नवीन कॉन्ट्रैक्टर है अपने बरोबर, त्यांना ही अपन विचारूया. भैया, किस तरह से आपको प्रॉब्लम होगा? आप नए कॉन्ट्रैक्टर हो, अभी अभी आपने टेंडर लिया हुआ है, किस तरह से आपको प्रॉब्लम हो सकता है? सर देखिए, अभी कैसा है कि जो हमें लॉटरी में काम मिला हुआ है तो वो अभी नए कॉस्ट डाटा के हिसाब से अगर जब तक हमें नहीं मिल सकता है या वो कॉस्ट डाटा रिवाइज़ नहीं होता तो हमें तो वो काम नुकसान में ही करना पड़ेगा, चाहे कुछ भी हो जाए. अगर हम नहीं करते तो एक मन में ये डर रहता है कि कहीं हम आगे ब्लैक लिस्टेड ना हो जाए या कुछ ना हो जाए, कहीं हम कुछ अगर काम नहीं करते हैं तो आगे हम फ्यूचर में बढ़ पाएंगे नहीं बढ़ पाएंगे. तो सर अभी कैसा है कि हमें तो काम करना ही है चाहे कुछ भी हो, पर हमारा एक विनंती है सबसे कि सर कि अगर ये कॉस्ट डाटा जैसे अगर थोड़ा रिवाइज होता है और तो सर उससे कैसा है कि सर थोड़ा सा हमें बेनिफिट हो सकता है, हम नुकसान में काम नहीं करेंगे. कॉन्ट्रैक्टर का लॉस नहीं होना चाहिए, ऐसा आपका कहना है? हम सुशील जो बेरोज़गार हैं, हमारे एक जो परम मित्र थे अमूल, जो काफ़ी अभी तो नए जो बच्चे हैं उनको तो पता ही नहीं, पर जब उन्होंने लास्ट टाइम जो उन्होंने सुसाइड किया था डिप्रेशन में आके, तो सर हमारे जो सीनियर्स कॉन्ट्रैक्टर्स हैं उन्होंने सर चंदा करके सबसे बोल कर, हम तो उतना कमाते नहीं थे तो पता नहीं अब हम आगे कुछ जैसे आगे बढ़ेंगे जीवन में तो हम ऐसा कुछ अच्छा काम करने की कोशिश करेंगे, पर सर उन्होंने हमें बिल्कुल भी मतलब प्रेशराइज नहीं है कि आप भी कुछ करिए ऐसा वैसा करके. उन्होंने खुद से ही आगे जाके हमारे मित्र के लिए उन्होंने 8 लाख रुपए का चंदा जमा किया, जिसके लिए मैं उनका बहुत धन्यवाद देना चाहता हूँ. ठीक आहे ना. तुम्ही काही तुमच्या मागण्या तुमच्या अधिकाऱ्यांकडे किंवा ऊर्जा मंत्र्यांकडे ज्या ठेवल्या तुम्ही, त्यानंतर तुम्हाला काही धमकी काही आल्यात का? म्हणजे तुम्ही जा काम नका करू, तुम्हाला ब्लॅकलिस्टमध्ये टाकू, असं काही झालं का? आम्हाला तर तसा काही झाला नाही. आम्हाला फक्त म्हणजे काही तुम्हाला असं वाटते का की तुम्ही हा असं सगळं पाऊल उचलल्याने तुम्हाला काही त्रास होऊ शकतो इन फ्युचर? नाही, तसा तर असं वाटत नाही, कारण की आम्ही आपल्या मागणी करत आहे, नाही का, आपल्या हक्काची मागणी करत आहे. तर मला तर असं वाटत नाही की आपण आम्हाला त्रास होईल. आणि सगळे आम्ही एक साथ युनायटेड आहे. आम्ही रेट लिस्ट मागत आहे त्यांना. आणि बघा साहेब, तुम्ही हा जो प्रश्न केला हा खूप सुंदर प्रश्न केलेला आहे की तुम्हाला याची काही भीती आहे का? आता हे आम्ही जे आहे सिनियर कॉन्ट्रॅक्टरमध्ये आलेलो आहे, त्यांना माहिती आहे की आम्हाला ते काही म्हणजे आता बोलतील नाही बोलतील तो वेगळा विषय आहे, पण जे अनएम्प्लॉईड इंजिनियर्स आहेत, आता मागेच आपल्या सगळ्या पेपरमध्ये आलेलं होतं की आम्ही नागपूर शहरामध्ये 6 करोडचे कामं वाटले आहे अनएम्प्लॉईड इंजिनियर्स लोकांना. वास्तविकता याच्या पाठीमागची काय की आता नागपूर शहरामध्ये हे कॉर्पोरेशनचे इलेक्शन्स आहेत आणि हे DPTCचे जे फंडचे जे कामे यांना वितरित केलेले आहे हे यांना आता करून देणे भाग आहे, कारण इलेक्शन आहे समोर, सगळ्यांचे टार्गेट्स आहेत. तर यांना आता भीती ही आहे की जर का आम्ही कामं नाही केले तर आम्हाला पुढच्या वर्षी हे लिस्टमध्ये ठेवतील का? तसंच झालेलं आहे. मागच्या वेळेस एका अनएम्प्लॉईड इंजिनियरनी, त्याचं नाव मला आठवत नाही, त्यांनी काम नाही केलं, त्यांनी पत्र लिहिलं होतं की मी आता हे काम करणार नाही. तर त्याला आता या लॉटरी सिस्टीममध्ये बसवलं नाही. काय नाव होतं त्याचं, काही नाव अमोल म्हणून एक कॉन्ट्रॅक्टर, काल आम्ही त्या मीटिंगमध्ये घेतलं. तर
हे संकट यांच्यावर आहे की आता जर आज मी अनएम्प्लॉयड आहे, घरी सांगून राहिले की नाही आता मी इंजिनियर झालो आणि आम्हाला अनएम्प्लॉयडमध्ये कामं मिळत आहे, तर खुशीने ते कामं घेतात. पण जेव्हा ते वर्कआउट होते आणि 6-6 महिने 4-4 महिने पेमेंट नाहीत, तर यांचं घर आणि हे भरपूर यांचा प्रचंड त्रास आहे हा अनएम्प्लॉयड इंजिनियर्स लोकांना. म्हणून आम्ही यांना सोबत ठेवलेलं आहे आणि यांना माहिती आहे यांचा भविष्य हा याच लाईनमध्ये आहे आणि यांना 5 वर्षानंतर हे आमच्यासारखे सिनियर होतील. तर म्हणून आता यांनी पण हा स्टेप उचललेला आहे की प्रत्येक डिव्हिजनमध्ये हे पत्र लिहून की आम्ही हे काम करत नाही म्हणून आता वापस करणार आहे की हे कामं जे तुम्ही दिलेले आम्ही आता इथून समोर करणार नाही. शेवट तुम्ही ऊर्जा मंत्र्यांना असो किंवा त्या MDला काय नेमकी तुमचं अल्टिमेटम राहणार आहे आता? आमचं अल्टिमेटम हे आहे की जर तुम्ही हा कॉस्ट डाटा वाढवला नाही, तसंच पेमेंट तुम्ही रेग्युलर केलं नाही, म्हणजे मंथली जे आम्हाला द्यायला पाहिजे देणार नाही, तर आम्ही 21 तारखेपासून काम बंद आंदोलनाचा आम्ही इशारा देतो आहे. आणि हे आंदोलन जवळपास सगळं महाराष्ट्रभर जाईल याची आम्हाला आम्हाला पूर्ण महाराष्ट्रामधून सुद्धा लोकांनी म्हटलं आहे का हो आम्ही पण तुमच्यासोबत आहे. याचा इफेक्ट शहरी भागात होईल, ग्रामीण भागात होईल, शेतकऱ्यावर होईल. तर सरकारला आताही आम्ही 20-21 तारीख यासाठी म्हटलं आहे की या 4-5 दिवसामध्ये जर काही त्यांनी आम्हाला बोलावून काही चर्चा केली किंवा काही सकारात्मक काही बोलले तर म्हणून आम्ही एक गॅप ठेवली थोडी. एकदम उद्यापासून काम बंद करू शकत नाही, कारण आपण शेवटी एक जबाबदार नागरिक आहोत या देशाची. आपली एक संविधानिक जबाबदारी आहे. एकूणच महाराष्ट्रात 40,000च्या जवळ कॉन्ट्रॅक्टर आहे. जर या 40,000 जे कॉन्ट्रॅक्टर आहे त्यांनी जर काम बंद केलं तर महाराष्ट्रातील ज्या मेंटेनन्स आहे, जे एखाद्या उदाहरणार्थ एखाद्या घरची जर लाईट गेली, कुठला तरी खांब पडला, एखाद्या विद्युत खांबाचा तार तुटला किंवा एखाद्या झाडाने काही क्षती पोहोचवली आणि कोणाचा घरची लाईट गेली तर ते सुधरेल नाही. आणि म्हणूनच हे जे कॉन्ट्रॅक्टर आहेत ते हे काम करायचे आणि जर 21 तारखेपर्यंत यांच्या मागण्या जर पूर्ण केल्या नाही तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये काम बंद करण्याचा इशारा या कॉन्ट्रॅक्टरनी दिला आहे. कॅमेरा पर्सन अजित जोगीसह मी सुदर्शन बागडे, न्यूज नागपूर.